भलेही मी माझ्या रूम मध्ये आहे तरी तरी मला स्वातंत्र्य नसल्यासारखं वाटतं. ठीक आहे सर. म्हणजे आता तू सुद्धा या रूमचा एक भाग झालीस ना. या रूमवर तुझाही तितकाच अधिकार असणार आहे, हो की नाही? ए पारू, पारू, हे बघ, मला असं वाटतंय तू ही रूम आहे ना, तू ही रूम पूर्णपणे सजवू शकते. म्हणजे तुला जर का हा बेड त्या दिशेला पाहिजे ना तर तसंही चालेल. बेसिकली म्हणायचं काय, तुला जर या रूम मध्ये काही बदल करायचा असेल तर माझी काही हरकत नाही. इनफॅक्ट मला ते आवडेलच. हो आदित्य सर. आदित्य सर, मी काय म्हणते, आपण एक काम करूया. काय? तुम्ही बेडवर झोपा, मी खाली झोपते. एक मिनिट, काय मी बेडवर तू खाली? काय मी आजीच्या घरी आपण एकाच चटईवर झोपायचो, मग इथे आपण बेड शेअर करू शकतो. आणि तू माझी बायको आहेस. ही रूम जितकी माझी आहे तितकीच तुझीही आहे, आपली आहे. त्यामुळे पारू, तुला खरं सांगू, मला ना सगळं असं स्वप्नवत वाटतंय. म्हणजे मला हा माझ्या आयुष्यात. एक मिनिट. काय? उठा. हं? उठा. पापड! हे नक्की त्या प्रीतमचं काम असणार. मेला तो, मेला प्रीतम, प्रीतम आत आहे. तुम्ही लाज नाही वाटत का रे? पापड ठेवतोस तू घर खाली, अख्खं पापड ठेवतोय तू. कान सोड. काय? अरे हे बघ, संसाराच्या बाबतीत ना मी सिनियर आहे तुझा. हा, तू माझ्याकडून जरा टिप्स घे रे. तुझ्याकडून टिप्स घेऊ मी? तुझ्याकडून टिप्स घेऊ मी? लाज नाही वाटत तुला? हे जे काय केलंयस ना ते आत्ताच्या आत्ता सगळं क्लीन कर. चल कर कर, पटकन साफ कर. चल उचल उचल. मी साफ करू. चल. इकडे इकडे. या राम लक्ष्मणाच्या जोडीला कुणाचीच दृष्टी नको लागायला. किती प्रेम आहे ना या दोघांमध्ये. असंच प्रेम आता तुमच्यामधलंही वाढू दे. प्रिया मॅडम, प्रिया मॅडम काय? अगं लाजतेस काय? मीच समजावून सांगू का तुला आता सगळं? काय चाललंय तुम्ही ना? प्रिया मॅडम सॉरी